हां विद्यार्थी मित्र, आता बघा या ठिकाणी आपल्याला हा पिरियड तासिक आपला क्रमांक आहे 8वा तास आहे आपला. कितवा तास आहे आपला? 8वा तास. 7वा तास आपण मल्टिपल अलील आपण बघितलेला आहे. त्याच्यामध्ये या ठिकाणी आपण काय बघितलेलं आहे? या ठिकाणी मल्टिपल अलीलमध्ये ड्रॉसोफिलाचं या ठिकाणी उदाहरण आपण बघितलेलं आहे. त्याच्यानंतर पिलिओट्रॉफीचं आपण या ठिकाणी आपण बघितलेलं आहे. पिलिओट्रॉफीमध्ये सिकल सेल ॲनिमियाचा या ठिकाणी बघितलेलं आहे आणि थोडासा त्याचा आता काही भाग राहिलेला आहे ते या ठिकाणी आपण आता आपण या ठिकाणी बघूयात. आता ते काय आहे त्या ठिकाणी बघा. इथं आता तुम्हाला अगोदर तुम्हाला या ठिकाणी सांगितलेलं आहे ते या ठिकाणी याच्यामध्ये काय आहे हे बघा. होमोझायगोट विथ रिसेसिव्ह जीन HBS however die of total anemia. अनिमिया म्हणजे रक्ताचा अभाव, बरोबर आहे. रक्ताचा अभाव म्हणजे त्या ठिकाणी RBCचं प्रमाण कमी होणे असा त्याचा अर्थ आहे, बरोबर आहे. दस द जीन्स फॉर सिकल सेल ॲनिमिया इज लिथल. सिकल सेल ॲनिमिया हे जीन्स असल्यानंतर लिथल म्हणजे खूप घातक. लिथल या शब्दाचा अर्थ लिहून घ्या, प्राणघातक. हे सांगायची गरज नाही, ऑटोमॅटिक आपलं लिहून घ्यायचं या ठिकाणी. ओके. लिथल इन होमोझायगस कंडिशन प्रोड्यूस सिकल सेल ट्रेट इन हेट्रोझायगस कॅरियर. हेट्रोझायगस कॅरियरमध्ये सुद्धा असतो, परंतु माणूस मरत नाही. परंतु 2 डिफरंट एक्सप्रेशन आर प्रोड्यूस्ड बाय सिंगल जीन. 2 वेगवेगळ्या प्रकारचे 2 डिफरंट एक्सप्रेशन, बरोबर, आर प्रोड्यूस्ड 2 वेगळ्या प्रकारचे एक्सप्रेशन निदर्शनास येतात. कशाने? बाय सिंगल जीन्स, एका जीन्सने असा त्याचा अर्थ आहे, बरोबर आहे. त्याच्यामध्ये पुढे या ठिकाणी ए मॅरेज बिटवीन 2 कॅरियर. आता उदाहरण या ठिकाणी मॅरेज बिटवीन 2 कॅरियर. इथे या ठिकाणी हे बघा, मॅरेज बिटवीन 2 कॅरियर. हे कॅरियर आहे, लक्षात आलं. यांच्यामध्ये लग्न झालं असा त्याचा अर्थ या ठिकाणी. त्याचे त्या ठिकाणी गॅमेटसुद्धा त्या ठिकाणी पडलेले त्यांना दाखवलेलं. ते मी अगोदर तुम्हाला तेच सगळं सांगितलेलं आहे. हां, ए मॅरेज बिटवीन 2 कॅरियर विल प्रोड्यूस, हे तयार करतात काय? नॉर्मल, एक नॉर्मल कॅरियर 2 तयार होतात आणि सिकल सेल ॲनिमिक चिल्ड्रन, बरोबर आहे. सिकल सेल झालेला मुलगा या ठिकाणी म्हणतात. रेशो 1:2 प्रमाण 1, बरोबर. 1:2 2:1 रेशो. या रेशोमध्ये मग 1 असेल तर नॉर्मल आहे, 2 असेल तर सिकल सेल कॅरियर आहे आणि 1 आहे सिकल सेल डाय होतो. सिकल सेल ॲनिमियानं म्हणून जातो त्या ठिकाणी असा त्याचा आता रेशो. सिकल सेल ॲनिमिया डाय लिव्हिंग कॅरियर, बरोबर आहे. कॅरियर हे मरत नाहीत असा त्याचा अर्थ आहे. नॉर्मल इन द रेशो 1:2. जिवंत असलेले कॅरियर एक असतं, नॉर्मल एक असतं, म्हणून रेशो 1:2. मेलेला सोडून दिलं त्या ठिकाणी असा त्याचा अर्थ आहे. कारण जिवंत असलेलं आपलं आउटपुट तेच रेशो घरी धरलं जाईल ना, असा त्याचा अर्थ. द हेट्रोझायगस ऑर कॅरियर कॅन बी आयडेंटिफाय बाय द मायक्रोस्कोपिक एक्झामिनेशन ऑफ ब्लड. आता हे कसं बघायचं? म्हणजे मायक्रोस्कोपिक एक्झामिनेशन केल्यानंतर लक्षात येतं आपल्याला आपले रक्त जे कसं आहे RBC हे आपल्याला काय वरून दिसते का? आपल्याला नाही. आपल्या रक्ताच्या पेशी आपण जर मायक्रोस्कोपमध्ये पाहिल्यानंतर त्याच्यामध्ये RBC कसे आहेत ते दिसल्यानंतर त्यावरून डिटेक्शन केलं जातं असा त्याचा अर्थ आहे. त्याला त्याच्यानंतर आता बघा पुढे या ठिकाणी इंटरनेट माय फ्रेंड म्हणतात त्यांना. इंटरनेट आपलं मित्र आहे असं म्हणते. काय? त्याच्यावर माहिती खूप मिळते. फाइंड आउट द इनहेरिटन्स पॅटर्न इन ब्लड ग्रुप इन ह्युमन बिंग. आता मानवाच्या ब्लड ग्रुपमध्ये कोणकोणत्या प्रकारचे ब्लड ग्रुप आहेत काय नाही हे सुद्धा आपल्याला माहीत होते. फाइंड आउट मोर अबाउट पिलोट्रॉफी, सिकल सेल ॲनिमिया आणि पॉलिजेनिक इनहेरिटन्स, बरोबर आहे. ह्युमन स्किन कलर. आता या ठिकाणी सिकल सेलमध्ये त्या ठिकाणी काय केलेलं आहे? एकच त्या ठिकाणी काय आहे? एकच त्या ठिकाणी हे आहे, ॲलिल्स आहेत आणि अनेक गुणांना त्या ठिकाणी कंट्रोल केला जातो. इथे त्या ठिकाणी नाही, एकच त्या ठिकाणी गुण एकच आहे या ठिकाणी, मात्र गुण अनेक आहेत. मात्र अलील एकाच अलीलनं कंट्रोल केला जातो. आता मात्र इथं बघा या ठिकाणी पॉलिजेनिक इनहेरिटन्स, ह्युमन स्किन कलर. आता मानवी त्वचेचा रंग किती प्रकारचे रंग आहेत सांगा बरं? मानवाचे कसे येते या ठिकाणी? काळा, कमी काळा, फिक्कट गोरा,
पांढरा, अति पांढरा, शुभ्र, बरोबर, हे कलर्स आहेत वेगवेगळे, परंतु त्या ठिकाणी पॉलिजेनिक इनहिबिटर त्याला असं म्हणतात, असा त्याचा अर्थ आहे. आता तो काही त्याचंसुद्धा उदाहरण आहे, पण तुमच्या पुस्तकामध्ये अभ्यासामध्ये त्यांनी दिलेलं नाही, जुन्या अभ्यासक्रमामध्ये ते होतं. आता तुमचं नाही तर त्याच्या संदर्भात घेऊन काय उपयोगच नाही त्याला. चला, क्रोमोझोमल थिअरी ऑफ इनहेरिटन्स. आता क्रोमोझोमची थिअरी काय आहे, काय म्हणते, हे आपण या ठिकाणी बघूया. मेंडेलचा संदर्भ घेऊन क्रोमोझोम थिअरी आणि ह्यांनी काय सांगितलं ते आपण या ठिकाणी बघू. बघा, ग्रिगोर जॉन मेंडेल पब्लिश्ड हिज वर्क ऑन इनहेरिटन्स ऑफ ट्रेड इन 1866. 1866मध्ये मेंडेलनं वाहकतेच्या गुणाच्या संदर्भामध्ये त्याचं वर्क त्यानं पब्लिश केलं. बट फॉर सम रिझन, काही कारणाने, इट इज रिमेन्ड अननोटिस्ड ऑर अनरिकग्नाइज्ड टिल 1900. बघा, कधी शोध केला त्यानं 1867मध्ये शोध लावला, परंतु त्यावेळेस लोकांनी काय केलं माहिती का, त्याला महत्त्व दिलेलं नाही. 1900पर्यंत तो तसाच राहिलेला आहे, त्याला कोणी उडून सुद्धा बघितलं नाही. कारण असं त्यावेळेससुद्धा अशी प्रथा होती की सायंटिफिक काही माहिती जर खरं सांगायला लागली तर त्याला त्या ठिकाणी त्रास द्यायची शास्त्रज्ञांना, बरोबर आहे, मानत नव्हते लोक, असा त्याचा अर्थ आहे. म्हणून आता त्यानं काही डिटेल त्याच्या विश्लेषणामध्ये गेलं नाही, फक्त काय म्हणलं या ठिकाणी, अननोटिस्ड ऑर अनरिकग्नाइज्ड, बरोबर आहे, रिमेन्ड, तसंच राहिलं असं म्हणते त्यांना. का राहिलं कारण सांगत नाही, कारण त्यावेळेसची माणसांची अशीच परिस्थिती होती. धार्मिक वृत्तीची असलेली लोक या गोष्टीला, विज्ञानाला मानत नाहीत. आजसुद्धा धार्मिक वृत्तीची माणसं विज्ञानानं बरं होत नाही म्हणत नाही, डॉक्टरकडे गेल्याला म्हणतं नाही, देवानं केलं म्हणते. देवानं नाही, विज्ञानानं त्या ठिकाणी केलेलं आहे, बरोबर आहे, असा त्याचा अर्थ आहे. विज्ञानाची देवानं वैज्ञानिक दृष्टिकोन त्या व्यक्तीमध्ये निर्माण केलेला आहे, असा त्याचा अर्थ आहे. चला पुढे जाऊ दे, आपण त्या कुठं पडायचं नाही. कम्युनिकेशन वॉज नॉट इझी इन दोज डेज. बघा, कम्युनिकेशन करण्याचं काही त्यावेळेस कालावधी नव्हता. इज वर्क वॉज नॉट वाईडली रिकग्नाइज्ड, म्हणून त्याचा वर्क आपल्याला कळलं नाही. इज अप्रोच ऑफ युझिंग मॅथमॅटिक्स अँड स्टॅटिस्टिकल्स टू एक्सप्लेन बायोलॉजिकल फिनॉमिनॉन वॉज टोटली न्यू. त्यावेळेस मॅथमॅटिकली त्या पद्धतीने करून घेतल्यानंतरसुद्धा त्या ठिकाणी ते बायोलॉजिकल मात्र ते कोणाला माहीत नव्हतं. अँड अनॲक्सेप्टेबल टू देन बायोलॉजी. नंतर बायोलॉजीने त्या बायोलॉजिस्ट बायोलॉजीचा अभ्यास करणाऱ्याने त्या ठिकाणी स्वीकार केला नव्हता. ॲज अ कंटिन्युअस व्हेरिएशन वेअर ऑब्झर्वड इन द नेचर. निसर्गामध्ये अशा प्रकारचा आता बदल दिसून येऊ लागला. मेंडेल कन्सेप्ट ऑफ फॅक्टर. त्यावेळेस मेंडेल त्या ठिकाणी त्याला जीन्स नाव माहीत नव्हतं, कोणता जीन्स म्हणून दिलेलं आहे. जीन्सचा शोध नंतर लागल्यानंतर, आणि नंतर त्यावेळेस जीन्स माहीत नव्हतं मेंडेल, तर त्यानं काय म्हणत होतं, जीन्सला फॅक्टरच म्हणत होता. ॲज अ स्टेबल अँड डिस्क्रीट. अँड कामध्ये या ठिकाणी डिस्क्रीट म्हणजे वेगळे करणे, त्याला आपण म्हणतो, बरोबर आहे, असा त्याचा अर्थ आहे. डिस्क्रीट युनिट विच कंट्रोल द एक्सप्रेशन ऑफ कॅरेक्टर अँड दॅट ए पेअर ऑफ अलील डिड नॉट ब्लाइंड बेंड म्हणतं. बेंड म्हणजे मिक्स होणे, मिक्स होत नाही विथ देअर ऑदर वॉज नॉट ॲक्सेप्टेड बाय द कॉन्टेम्पररीज. आता कॉन्टेम्पररीचा या ठिकाणी अर्थ त्या ठिकाणी समकालीन असं म्हणते, म्हणजे त्या कालावधीमध्ये केलेला शोध. ही ऑल्सो डिड नॉट नो द फिजिकल लोकेशन ऑफ द फॅक्टर, कंसामध्ये त्याला जीन्स असं म्हटलेलं आहे, इन द गॅमेट सेल. गॅमेट सेलमध्ये काय आहे ते काही त्यावेळेस माहीत नव्हतं. इन 1900 3 सायंटिस्ट ह्युगो डी व्हेरीज अँड कोरेन्स ओहन टेस्टमार्क independently rediscover मेंडेल वर्क ऑन द इनहेरिटन्स ट्रेड. बघा, मेंडेलचे हे या शास्त्रज्ञांनी, कोणतं डी व्हॅग्यू, कोर्नेस, टेकेलमार्क, बरोबर, यांनी काय केलेलं आहे, स्वतंत्र पुन्हा शोध केला. कोणाचा? मेंडेलनं केलेला संशोधनाचा अभ्यास केला त्यांनी. ड्यू टू ॲडव्हान्समेंट ऑफ मायक्रोस्कोप. ज्यावेळेस मायक्रोस्कोपचा शोध लागला, द सायंटिस्ट वेर एबल टू ऑब्झर्व द सेल डिव्हिजन. मग शास्त्रज्ञांना पेशीचं विभाजन का असतं ते कळायला लागलं, असा त्याचा अर्थ आहे. अँड द स्ट्रक्चर ऑफ क्रोमोझोम अंडर द मायक्रोस्कोप. मायक्रोस्कोपमध्ये क्रोमोझोमचं स्ट्रक्चर कसं असतो ते सुद्धा त्या ठिकाणी त्यांना कळायला लागलं, असा त्या ठिकाणी त्याचा अर्थ त्या ठिकाणी. म्हणून वॉल्टर सुटन अलॉंग विथ
Theodore Boveri in 1993 studied the parallel behavior of mental trait and behavior of chromosome at the time of meiosis. ज्यावेळेस मियोसिसचा शोध लागला, या शास्त्रज्ञांनी त्याचा अभ्यास करत करत, पेशी विभाजनाचा करत करत नंतर काय करायला लागले, त्यांनी मेंडेलचा सुद्धा त्यांनी अभ्यास केला. बेस्ड ऑन दिस ऑब्झर्वेशन क्रोमोझोम थेरी ऑफ इनहेरिटन्स, याच्याच आधारावर क्रोमोझोम थेरी ऑफ इनहेरिटन्स वॉज पुट फोर्थ बाय सुटॉन अँड बोहरी. दिस थेरी आयडेंटिफाईज क्रोमोझोम ॲज द कॅरियर ऑफ जेनेटिक मटेरियल. बघा, याच थेरीनं काय केलं, क्रोमोझोम हे काय आहे, जेनेटिक मटेरियलचं कॅरियर आहे. कॅरियर म्हणजे एका पिढीमधून दुसऱ्या पिढीमध्ये वाहणारं. दिस थेरी स्टेट दॅट, ही थेरी असं सांगत होती, क्रोमोझोम आर प्रेझेंट इन पेअर इन सोमॅटिक सेल. सोमॅटिक सेलमध्ये क्रोमोझोम कसे असतात, पेअर नसतात. ड्युरिंग द गॅमेट फॉर्मेशन होमोलॉगस क्रोमोझोम पेअर. गॅमेट फॉर्मेशन होत असताना त्या ठिकाणी क्रोमोझोम कसे पेअरमध्ये, नंतर सेग्रिगेट होतात. असॉर्ट इंडिपेंडेंटली ड्युरिंग मियोसिस. मियोसिस डिव्हिजनच्या वेळेस वेगळे होतात. दस ईच गॅमेट कंटेन ओनली वन क्रोमोझोम फ्रॉम ए पेअर. प्रत्येक गॅमेटमध्ये एकच क्रोमोझोम असतो. मग त्याच्यानंतर इथं काय म्हटलेलं आहे, न्यूक्लियस ऑफ गॅमेट कंटेन क्रोमोझोम विच कॅरी ऑल द हेरिडिटी ट्रेट. बघा, इथं आणखी महत्त्वाचं आहे, गॅमेटचं जे न्यूक्लियस आहे त्याच्यामध्ये काय असतात, सर्व वाहकतेचे गुण असतात, हेरिडिटी गुण. बरोबर. आता त्या व्यक्तीमध्ये कोणकोणते कसे गुण येतात ते पूर्ण केंद्रकामध्ये असतात. केंद्र कशात असतं, त्या ठिकाणी केंद्र कुठं असतो म्हणलं तर गॅमेट्समध्ये. मेल अँड फिमेल गॅमेट ते स्पर्म आणि एगच्या रूपामध्ये कॅरी ऑल द हेरिडिटी ट्रेट. बघा, हे हेरिडिटी ट्रेट असतात. दे आर लिंक बिटवीन पॅरेंट अँड ऑफस्प्रिंग्स. पॅरेंट आणि ऑफस्प्रिंगच्या मध्ये त्याच्यातूनच होतो ना त्या ठिकाणी, असा त्याचा अर्थ आहे. बरोबर आहे. अपत्य कसे असतील, पॅरेंटसारखेच असतात, असा त्याचा अर्थ आहे. द फ्युजन ऑफ हॅप्लॉइड मेल गॅमेट अँड हॅप्लॉइड फिमेल गॅमेट रिस्टोर्ड डिप्लॉइड नंबर ऑफ क्रोमोझोम ऑफ स्पेसीज. मेलचा गॅमेट हॅप्लॉइड असतो, फिमेलचा हॅप्लॉइड असतो. दोन हॅप्लॉइड एकत्र आल्यानंतर डिप्लॉइड क्रोमोझोम होऊन ते ऑर्गॅनिझम तयार होतो. हे आपण अगोदर रिप्रोडक्शन ह्याच्यामध्ये बघितलेलं आहे. आता त्याच्यानंतर ॲक्टिव्हिटी असं म्हटलेलं आहे त्या ठिकाणी. काय मग ॲक्टिव्हिटीमध्ये, ऑब्झर्व द फॉलोइंग डायग्राम, आन्सर द क्वेश्चन बिलो. बरोबर आहे. क्रोमोझोम ए दिलेले, शॉर्ट कॅपिटल ए, स्मॉल ए, हे स्मॉल ए. मियोसिस डिव्हिजन होत असताना वेगवेगळे झालेले आहे. मियोसिस फर्स्ट, मियोसिस सेकंडमध्ये झालेले आहेत. बरोबर आहे. आता त्याच्यामध्ये झाल्यानंतर प्रश्न या ठिकाणी विचारलेला आहे. काय म्हणतात त्या ठिकाणी, व्हॉट इज होमोलॉगस क्रोमोझोम. होमोलॉगस क्रोमोझोम कशाला म्हणायचं, जे सारखे सारखे प्रकार आहेत, होमोलॉगस क्रोमोझोम. आता इथं कॅपिटल ए होमोलॉगस आहे, स्मॉल ए होमोलॉगस आहे, असा त्याचा अर्थ आहे. इन विच फेज मियोसिस फर्स्ट होमोलॉगस क्रोमोझोम सेग्रिगेट. मियोसिस फर्स्टच्या कोणत्या फेजमध्ये होमोलॉगस क्रोमोझोम वेगळे होतात. आता हे तुम्हाला आता पुस्तकात दिलं नाही त्यांनी. आता हे प्रोफेस फर्स्टमध्ये होतो. बरोबर, तेवढं लक्षात ठेवा. वेअर आर जीन लोकेटेड. जीन कुठे असतात, क्रोमोझोमवर, ऑन क्रोमोझोम. बरोबर. त्याच्यानंतर डू जीन्स अँड क्रोमोझोम हॅव डिसिमिलर बिहेवियर जस्टिफाय. त्यांना म्हणतं या ठिकाणी क्रोमोझोम आणि नंतर जीन्स हे वेगवेगळे असतात स्वभावामध्ये, असं म्हणतात. म्हणजे जस्टिफाय नाही, वेगळे नाही, क्रोमोझोमवरच जीन असतात, असा त्याचा अर्थ त्या ठिकाणी झालं. त्याच्यानंतर आता पुढे बघा, ऑलवेज रिमेंबर असं म्हणतं आहे, जीन अँड क्रोमोझोम ऑकर ऑलवेज इन पेअर इन डिप्लॉइड ऑर्गॅनिझम. हे लक्षात ठेवायचं. बरोबर आहे. हे जोडीमध्ये असतात, जीन हे सुद्धा, क्रोमोझोमसुद्धा. करेक्ट आहे. अलील्स लोकेटेड ऑन क्रोमोझोम सेग्रिगेट अलॉंग विथ क्रोमोझोम ड्युरिंग द गॅमेट फॉर्मेशन. बरोबर आहे. गॅमेट फॉर्मेशनमध्ये अलील्स वेगळे होतात. बरोबर आहे की नाही, असा त्याचा अर्थ. त्याच्यानंतर कॅन यू रिकॉल म्हणतं आहे, 8वा म्हणतं आहे, व्हॉट इज क्रोमोझोम. क्रोमोझोम कशाला म्हणतात. हाऊ मेनी क्रोमोझोम आर प्रेझेंट इन द ह्युमन सोमॅटिक अँड रिप्रोडक्टिव्ह सेल. बरोबर, किती असतात त्या ठिकाणी, 23ची जोडी असते. 23मधून 23मध्ये 22 सोमॅटिक असतात आणि एक पेअर रिप्रोडक्टिव्ह असते, असा त्याचा अर्थ आहे. ओके, आय विल स्टॉप हिअर, टुमॉरो विल कंटिन्यू. नेक्स्ट पिरियड. इथे वेळ आपली संपलेली आहे. इथे या ठिकाणी आता हा भाग इथे आपण स्टॉप करून टाकू. बरोबर आहे.